कधी कधी मला कळतच नाही तू माझी बायको आहेस का माझी काळजी घ्यायला ठेवलेली नर्स आहेस? श्रेयस, हा, इतकं अंतर ठेवून वागतेस ना तू, काही कळतच नाही मला. दिल्या गोळ्या, चालली. हे अगं रडतेस काय? मी मस्करी केली. सॉरी 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 सो सॉरी. अगं गंमत केली मी. मला माहिती आहे ना तू माझी लाडकी बायको असते आणि तू माझी किती काळजी घेतलीस तरी नर्सवर एवढं प्रेम करणार आहे मी? सांग बघू. नाही तसं नाही. शकुंतला आत्यांबद्दल विचार करत होते मी आणि तुला थँक्यू म्हणायचंय मला. का? तू आत्यांना माफ केलंस. एक मिनिट आराध्या, मी आत्याला घरी राहायची परवानगी दिली आहे म्हणजे मी त्यांना माफ केलंय असा त्याचा अर्थ नाहीये. आणि इतक्यात तू माझ्याकडनं तशी अपेक्षाही करू नकोस. शक्य नाहीये. ते जे काही घडलंय ते सगळं भयंकर आहे आणि ते सगळं विसरून मी त्यांना लगेच माफ करायला मी काय देव नाहीये ग. आणि मला वाटतं करेक्टही नाहीये, न्याय नाहीये तो. म्हणजे लोकांनी चुका करायच्या, त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर होणार. लोक मला फसवणार, माझ्या जीवावर बेतणार, पण मी मात्र असं सगळं विसरून जायचं आणि त्यांना माफ करायचं. कसं शक्य आहे? म्हणजे मला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून मला जो त्रास देतोय त्यालाच मी कुरवाळत राहायचं. शक्य नाहीये. नॉट पॉसिबल. ऐक ना, बघ ना इकडे. आराध्या, ऐक ना प्लीज प्लीज. ये इथे बस. बस इथे बस. आराध्या, तुझं मन राखायला मी आत्याला परत घरात घेतलंय. कारण माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. आणि फक्त विश्वास नाही आराध्या, तू माझा आधार आहेस. आता शकुंतला आत्यामुळे मी इमोशनली डिस्टर्ब आहे, पण तू आहेस, तुझा आधार आहे म्हणून मन शांत आहे माझं. तुझा माझ्यावर, माझ्या शब्दांवर एवढा विश्वास आहे हे ऐकून माझं मन शांत झालंय. तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण हा विश्वास असाच कायम राहील ना श्रेयस? ऑफकोर्स. अगं हा काही प्रश्न आहे का? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल. पण अशी काय तुला अचानक शंका आली? म्हणजे हा प्रश्न का विचारावासा वाटला तुला? मी पण माणूसच आहे ना श्रेयस. कधी माझ्या हातून काही चूक शक्यच नाही असं. माझ्या विश्वासाला तडा जाईल असं माझी आराध्य कधीच वागणार नाही, मला खात्री आहे ना. आराध्या, ज्या दिवशी माझा विश्वास गळून पडेल त्या दिवशी माझं अस्तित्वच उरणार नाही. असं काही होणार नाहीये. तू प्लीज असं काही बोलू नकोस प्लीज. माहिती आहे मला. बरं चल आता झोप, रात्र खूप झाली. गुड नाईट. श्रेयस, हात सोड. सोडणार आहे, पण ते आपण फोनवर बोलत होतो तेव्हा वाक्य अर्धवट राहिलं ना. काय? ते वाक्य ते पूर्ण कर, मग सोडतो हात. तू पण ना इतका हट्टी झालायस ना. जसं काय मी केलेला हट्ट तुला आवडतच नाही. पण गुरुजींनी काय सांगितलं आठवतंय ना? गुरुजींनी प्रेम व्यक्त करायचं नाही असं नाही सांगितलंय. पण हृदयातलं हृदयाला कळतं म्हणे.
असं शब्दांनीच सांगायला पाहिजे असा काही नियम आहे का? हो का? माझ्यासाठी आहे नियम तसा. आराध्या, ए आराध्या, आराध्या. आवाज देत आहे. हात सोड. आत्या, काय झालं? काही काम आहे का तुमचं? काही नाही ग, तुझे आभार मानायचे होते. मला कळत नाहीये की काय केलं म्हणजे तुझ्या ऋणातून मी मुक्त होईल. असं काय बोलताय आत्या? आपण आपल्या माणसांवर कधी उपकार करत नसतो. उलट त्यांचे प्रॉब्लेम्स कसे सुटतील याचाच विचार करत असतो ना. तुम्हीच सांगा, गुरुजींचा उपाय सुचवून तुम्ही काय केलं माझ्यासाठी? आयुष्यभर विसरणार नाही मी. उपकारच केलेत ना तुम्ही माझ्यावर. श्रेयस आता बरा झालाय, त्याच्यापासून वेगळं राहण्याची माझ्याकडे काही सबब उरली नव्हती. इतक्या मोठ्या धर्मसंकटातून तुम्ही वाचवलंच ना मला. अगं, श्रेयसची काळजी आहेच ना मला. त्याच्या काळजीपोटीच तर सगळं करत होते मी. पण आराध्या, तू मात्र अगदी निस्वार्थपणे वागलीस हो. मनाचा मोठेपणा दाखवलास. नाहीतर मी निघून गेले असते तर तुला काय फरक पडणार होता? माझ्या जाण्यानं तुझं घरातल्यांचं काही अडणार होतं का? नाही ना. पण तरीही तुम्ही सगळ्यांनी मला या घरात ठेवून घेतलं. आत्या, चुका कोणाकडून होत नाही, प्रत्येकाकडून चुका होतात. मान्य आहे, आपल्या दोघींच्या नात्यात थोडा तणाव होता, पण परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते. आणि आता या सगळ्या जुन्या गोष्टी घेऊन बसण्यात काय अर्थ आहे? तुम्ही एकट्या आहात, तुम्हाला कोणाचाही आधार नाहीये. अशा अवस्थेत तुमच्या डोक्यावरचं छत काढून घेणं हे या घराचे संस्कार नाहीयेत. आणि मला मदत करायला तुम्ही एक पाऊल पुढे टाकलंच ना, मग मी कशी मागे राहीन? खरं सांगू का, माझ्यासाठी या घराचं सुख सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर निघून गेला असतात तर आजींना, बाबांना किती वाईट वाटलं असतं, किती दुःख झालं असतं. आणि श्रेयस, त्याच्यावर जीव लावणारी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यातून गेली असती ना. हे सगळं मला होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मी त्याची समजूत काढली. किती विचार करतेस का सगळ्यांचा? कोण कुठली तू? ना नात्याची ना गोत्याची, पण या घराचा, घरातल्या सगळ्यांचा एवढा विचार करतेस? बरोबरच आहे. काय संबंध माझा या घराशी? बोलून चालून अपॉइंटच तर केलंय मला. श्रेयसशी देवळात लग्न झालं ते सुद्धा आराध्या समजूनच, ताराशी नाहीच. अगं, पण आजही श्रेयससाठी तू आराध्याच आहेस. पण तीच गोष्ट तर आमच्या नात्यामध्ये येते. श्रेयसचं त्याच्या आराध्यावर प्रेम आहे, तारावर नाही. खरं सांगू का, तर तारा आणि आराध्या दोन वेगळ्या व्यक्ती उरल्याच नाहीयेत. त्या एकच आहेत. बरोबर म्हणताय तुम्ही. पण हे समजूत काढण्यासाठी ठीक आहे. ज्यांना हे माहिती होतं की
तारा आणि आराध्या कशा वेगळ्या आहेत आणि आता कशा एकरूप झाल्या आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, पण श्रेयससाठी त्याची आराध्या इतर कोणीही नाही होऊ शकत. सहनच नाही करू शकत तो अजूनही मला आराध्यात समजतोय, पण आता बरा झालाय त्यामुळे त्याला हे सांगणं खूप गरजेचं आहे की मी त्याची आराध्या नाही, तारा आहे. आयुष्यभर नाही फसवू शकत मी त्याला, नाही फसवू शकत. इतके दिवस तो आजारी होता त्यामुळे आराध्या म्हणून जगणं गरजेचं होतं त्याच्यासाठी, त्याला बरं करण्यासाठी. ते मी केलं, पण आता तो बरा झाल्यावर त्याच्यासमोर आराध्या म्हणून वावरणं भयंकर जड झालंय मला. गिल्टी वाटतंय. नको वाटून घेऊस. डॉक्टरनी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येता कामा नये. हे बघ आराध्या, तू आराध्या नाहीस किंवा आराध्या जिवंत नाही हे दोन धक्के त्याला सहन होणार नाहीत ग. तेव्हा परिस्थिती जशी आहे तशीच राहू दे, तर श्रेयस सुखरूप राहील आणि कुटुंबही सुखी राहील. ताराचा त्याग तुला करावा लागेल आणि तुला आराध्या म्हणूनच राहावं लागेल. घरच्यांचं सुख जर तुला हवंय ना तर त्यासाठी तारा काही नाही करू शकत, त्यासाठी आराध्याच हवी. माझ्या बोलण्याचा शांतपणे विचार कर आणि सगळ्यांच्या हिताचा निर्णय घे, एवढीच माझी विनंती आहे. रात्रभर झोप लागली नाही. मला पण नुसते भास होत आहेत की श्रेयसला आपलं सगळं सत्य कळलंय. बाबा आजी आपल्याला त्यावर खूप बोलतायत. हो ना, टेन्शन वाढतच चाललंय. त्यात त्या आत्याचं नाटक. आत्या नाटक करते असं म्हणायचंय का तुला? तसं नाही ग, पण मी जाते तू जाऊ नकोस ते सगळं प्रकरण म्हणतोय मी. ती आत्या थांबते काय जाते काय त्याने मला काय फरक पडणार आहे? तुला सांगतो ती अजिबात भरोशाची नाहीये. भरोशाची नाही पण उपयोगाची नाहीये असं नाहीये ना? म्हणजे म्हणजे मनातून ताराच्या विरोधातच आहे. पण आता त्या दोघींची सूतं तर जुळली आहेत ना? हो, कारण श्रेयसला आता सो कॉल्ड आराध्या म्हणजेच तारा कंट्रोल करते. तिचं सगळं ऐकून घेतोय तो. तिने समजावलं म्हणून श्रेयसने आत्याला पुन्हा घरात घेतलंय. आय नो ती फक्त श्रेयसला नाही घरातल्या सगळ्यांना कंट्रोल करते. तेच तर मी म्हणतीये. कोण कुठली ती तारा? माझी ताई आराध्या बनून सगळी प्रॉपर्टी खाणार आणि आपण खरे वारस असून तोंड बंद करून फक्त बघत राहायचं. मला ना काहीच कळत नाहीये, असं डोकं फिरतंय. आता काही नाही करायचं, फक्त 2 टार्गेट फिक्स करायचे. एक म्हणजे श्रेयस, दुसरी म्हणजे तारा. आता तू बाबांकडून श्रेयसवर प्रेशर क्रिएट कर. इथे मी त्या ताराला घरातून बाहेर कसं काढायचं हे बघते. कारण आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे ती तारा. ती गेली ना तर मग राज्य आपलंच आहे.
मंगळसूत्र कुठे गेलं माझं? मंगळसूत्र कुठे गेलं? तारा की आराध्या? काय झालं हसायला? का हसतेस तू? अग, कुठलं मंगळसूत्र एवढ्या प्राणपणानं जपतीयेस? जे तुझं नाहीच, ज्याच्यावर तुझा हक्कच नाहीये ते? माझा हक्क नाहीये म्हणजे? माझाच हक्क याच्यावर. श्रेयसशी लग्न झालंय माझं, देवळात देवीच्या साक्षीने. मी होते ती तारा, आराध्या नाही. माझ्याशी लग्न झालंय श्रेयसचं. अगं, किती फसवशील स्वतःला? देवळात लग्न केलं तुझ्याशी खरंय, पण तारा म्हणून केलं का त्याने? बोल की. नाही ना उत्तर? अगं, तुझ्या दृष्टीने तू आराध्या होतीस ग, पण तुला चांगलंच माहितीये की श्रेयससाठी कायमच तू आराध्या होतीस आणि आराध्याच राहणार आहेस. अगं, त्याचं आराध्यावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. प्रेम जाऊ दे ग, राहिलं लई दूर. त्याला साधं तुझं अस्तित्व पण माहित नाही. लक्षात आहे ना फसवणुकीबद्दल काय म्हणला होता तो? त्याला जेव्हा कळल की त्याचं जिच्यावर प्रेम आहे ती आराध्या नसून तारा आहे, तर एवढ्या मोठ्या फसवणुकीला तो स्वीकारायला असं वाटतंय तुला? लय मोठा गोड गैरसमज आहे तुझा. लक्षात येतंय का तुझ्या? हे बघ, मी श्रेयसची फसवणूक केलेली नाहीये. फसवणूक? अगं, तो आराध्या म्हणून तुझ्यावर प्रेम करतो, तारा म्हणून नाही. हे तरी कुठं स्वीकारलंयस तू? ही फसवणूक नाही तर काय? आरोप नाही करू शकत तू माझ्यावर. डॉक्टरांनी सांगितलंय ना, म्हणून मी गप्प बसले. आणि मला माझ्या श्रेयसची काळजी आहे. त्याला कुठलाही मानसिक ताण होऊ नये, कुठलाही मानसिक धक्का बसू नये, म्हणून मी गप्प बसले आणि त्याला सत्य सांगत नाहीये. तू आरोप नाही करू शकत माझ्यावर. मी माझ्या श्रेयसच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलेला नाहीये, कधीच घेतला नाहीये. अगं, मग का थांबलीयस इथं? तू त्याला बरं करायला आली होतीस ना, तेवढीच तुझी जबाबदारी होती, ती पार पाडलीस की. झाला तो बरा. जा ना निघून इथनं. कशाला थांबलीयस? कशी जाणार मी? कशी जाणार मी? तू नाहीच जाणार, कारण तू त्याच्या प्रेमात पडलीयस. हो, प्रेमात पडले मी त्याच्या. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, आणि हेच खरंय. काय चुकतंय याच्यात? सांग ना, काय चुकतंय? माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.